सोडा न घालता तुम्हाला सुद्धा असे कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे वडे बनवायचे आहेत का? तर मग हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी आहे। नमस्कार, चकस रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत पितृपक्षानिमित्त उडीद डाळीचे वडे। त्यासाठी इथे मी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, कारण की ह्या डाळीला बऱ्याच प्रमाणात पावडर वगैरे लागलेली असते, त्यामुळे ही डाळ जास्त धुणे खूप आवश्यक आहे। डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर डाळ बुडेल एवढे आपल्याला पाणी घालायचे आहे आणि साधारणतः 5 ते 6 तास ही डाळ व्यवस्थित अशी भिजून द्यायची आहे। 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ छान फुललेली आहे आणि ती व्यवस्थित भिजलेली आहे। आता आपण यामधले पाणी काढून टाकायचे आहे आणि ही डाळ एका चाळणीवर काढून घ्यायची आहे आणि यामधले जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत। डाळीतले हे एक्स्ट्राचे पाणी निघते आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक वाटण तयार करणार आहे। तर इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। तुम्ही जर तुमच्या पित्राच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसणाचा वापर करत असाल तर अशा वेळेस तुम्ही इथे लसूण वापरा, अथवा इथे लसूण वापरला नाही तरी सुद्धा चालणार आहे। आता यामध्येच मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे, अर्धा इंच आलं आणि त्याचबरोबर यामध्येच मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे। आता या सर्वांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी अधिक हे करू शकतात। आता हे सर्व आपल्याला सर्वात अगोदर मिक्सरमधून दळून अगदी बारीक असे करून घ्यायचे आहे। आता इथे आपले हिरव्या मिरचीचे वाटण तयार झालेले आहे। तर अशा पद्धतीने हे हिरव्या मिरचीचे वाटण मी इथे बारीक केलेले आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवून घेतलेली जी सफेद उडदाची डाळ आहे तर ती घालून घेणार आहोत। आता तुम्ही म्हणाल की अगोदरच तुम्ही मिरची बरोबर डाळ का नाही दळली? तर अशा वेळेस जर आपण डाळ यामध्ये घातली असती तर मिरची व्यवस्थित अशी बारीक झाली नसती आणि ती बऱ्याच प्रमाणात जाडसर राहिली असती। आता मिक्सरमध्ये पाणी आपण कमीत कमी घालून ही डाळ दळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जाडसर आपल्याला हे मिश्रण इथे तयार करायचे आहे। लक्षात ठेवा, आपल्याला जर याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता लागली तर अगदी पोहे खाण्याच्या चमच्याने 1 ते 2 चमचे पाणी यामध्ये घालायचे आहे आणि इथे शक्य झाले तर गरज लागल्यावरच आपण इथे पाण्याचा वापर हा करून घ्यायचा आहे। आणि आता मी याच पद्धतीने बाकीची उरलेली जी डाळ आहे तर ती सुद्धा दळून घेणार आहे। आणि डाळ दळताना पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की ही डाळ आपल्याला अगदी चिकन अशी न दळता हलकीशी जाडसर अशी दळून घ्यायची आहे। याचे वडे खायला अतिशय सुंदर लागतात। याच पद्धतीने मी बाकीची सर्व डाळ ही दळून तयार करून घेतलेली आहे। आणि आता आपण लगेचच यामध्ये काही मसाले सुद्धा घालून घेणार आहोत। तर आता सर्वात अगोदर यामध्ये मी घालून घेणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। पाववाटी आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे। छोटा पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे, 1 चमचा घालायची आहे धने पावडर, 1 चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर मीठ घातलेले आहे। लाल मिरची पावडर यामध्ये घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला अथवा नाही घातले तरी सुद्धा चालणार आहे। आता आपण यामध्ये सोडा घालणार नाही, त्याऐवजी आपण इथे एक स्टेप जास्त करणार आहोत, ते म्हणजे आपण हे पीठ सतत अशा पद्धतीने फेटून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण भजेचे पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपण हाताने हे पीठ फेटून घ्यायचे आहे। साधारणतः 5 ते 6 मिनिटे हे पीठ फेटल्यानंतर ते आपोआपच हलके होते। त्याचबरोबर हे पीठ सुरुवातीला जेवढे घट्ट असते तेवढे घट्ट न राहता ते सैलसर सुद्धा व्हायला सुरुवात होते। त्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की डाळ दळताना आपल्याला शक्यतो पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे। हे पीठ फेटलेले आहे, तुम्ही बघू शकता त्याचा रंग सुद्धा बदलला आहे। ज्या वेळेस तुम्हाला वडे करायचे आहे त्या अगदी वेळेवर तुम्हाला हे मीठ घालून घ्यायचे आहे। आता तुम्हाला जर हे पीठ 5 ते 6 मिनिटे फेटण्यासाठी जर अजिबात वेळ नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे खाण्याच्या सोड्याचा वापर करू शकता। तर तुम्ही इथे पाव चमचा सोडा घातला तरी सुद्धा चालणार आहे, पण सोड्याला ऑप्शन म्हणून आपण अशा पद्धतीने हे पीठ इथे फेटून घेतलेले आहे। इथे मी कोणताही सोडा वगैरे वापरलेला नाही। आता आपण लगेचच याचे वडे तयार करणार आहोत। तर मी वेगवेगळ्या सोप्या पद्धतीने वडे कसे करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी आपली जे भात वाटणी असते म्हणजेच उचटणं जे असतं त्याचा वापर करणार आहे। त्याला सर्वात अगोदर मी पाणी लावून घेतलेले आहे आणि आवश्यकतेनुसार या वड्यांचे पीठ घेऊन मी या उचटण्यावर पसरवून घेतले आहे आणि मधल्या बाजूने छिद्र हे तयार केलेले आहे। अजून दुसरं एक आपल्याला इथे ऑप्शन म्हणजे इथे मी घेतलेला आहे भाजीचा पळी चमचा, याला सुद्धा पाणी लावून घेतलेले आहे आणि अगोदर दाखवल्याप्रमाणेच पिठाचा गोळा घेऊन याचा सुद्धा इथे वडा तयार करून घेतलेला आहे। पण तुम्हाला हे अशा पद्धतीने अगोदरच हे वडे तयार करून घ्यायचे नाही, तर ज्यावेळेस तुम्हाला
तळायला हे वडे घ्यायचे आहे तर लगेचच करून लगेच तेलात सोडायचे आहे। दुसऱ्या बाजूला तेल सुद्धा मी इथे गरम करायला ठेवलेले होते। तेलही अगदी व्यवस्थित असे गरम झालेले आहे। तेल गरम झाल्यानंतर लगेचच तयार करून घेतलेले हे जे वडे आहे तर ते तेलात सोडून घेते आहे। आता हे तेलात सोडताना अजिबात घाई करायची नाही। अगदी काही सेकंदातच हे जे वडे आहेत ते हे उचटण्यापासून पटकन वेगळे होतात। त्याच पद्धतीने मी चमच्यावरचा सुद्धा वडा तेलामध्ये सोडून घेत आहे। आता ही जी पद्धत होती तर ही जी नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी आहे, पण आपली नेहमीची पारंपरिक पद्धत म्हणजे हातावर वडे तयार करणे। आता आपल्याला हे वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे, म्हणजे वडे हे बाहेरूनच नव्हे तर आतून सुद्धा अगदी छान असे आतपर्यंत तळले जातील आणि कच्चे राहणार नाही। आता आपल्याला वरच्या बाजूने हा जो वडा आहे तर तो हलकासा कोरडा झाल्यानंतर पलटवून घ्यायचा आहे, कारण की वडे तेलात सोडल्यानंतर त्याला ओलसरपणा असतो आणि लगेचच वडे उलटले तर अशा वेळेस ते कढईला खाली चिकटू शकतात। वडे तळताना छान असे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे। जसे चमचाने आणि उचटण्यावर घेऊन वडे करणे सोपे आहे तसे हातावर सुद्धा वडे करणे अगदी सोपे आहे। हाताला पाणी लावून घ्यायचे, 4 बोटावर पीठ घ्यायचे आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या वड्याला छिद्रे पाडून घ्यायचे आहे। आता अशा पद्धतीने हे छिद्र पाडले जाते, म्हणूनच या वड्यांना पित्राचे वडे तर म्हणतात, त्याचबरोबर भोकाचे वडे सुद्धा काही ठिकाणी म्हटले जाते। आणि हे वडे सुद्धा आपण छान असे तळून घेणार आहोत। आता काही जणांना तळण करताना भीती वाटते किंवा काही जण अगदी नवशिके असतात, त्यांच्यासाठी आधीची उचटण्याची, झाऱ्याची आणि चमच्याची अशी ही जी पद्धत आहे तर ती अगदी सोपी आहे। अगदी पहिल्यांदाच जरी त्या पद्धतीने वडे केले तरी ते अगदी परफेक्ट होणार आहे। आणि इथे आपण हे पीठ खूप छान असे फेटून घेतल्यामुळे हे पीठ अगदी हलके फुलके झालेले आहे, म्हणून यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा सुद्धा घालण्याची अजिबात आवश्यकता लागली नाही। आणि जर तुम्हाला पीठ फेटायला वेळ नसेल तर तुम्हाला ऑप्शन म्हणून खाण्याचा सोडा तर इथे आहेच। तर अशाच पद्धतीने तुमच्याशी बोलता बोलता आपले कुरकुरीत, खुसखुशीत आणि अगदी मऊसर असे पित्राचे उडीद डाळीचे वडे खाण्यासाठी इथे तयार झालेले आहे। तर मग यावेळेस तुम्ही सुद्धा या पद्धतीने सोड्याचा वापर न करता कुरकुरीत असे वडे नक्कीच तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपी सोबत।